नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी गावाकडच्या चवीचा झणझणीत खमंग आणि भाकरीसोबत खाल्ल्यावर बोटं चाटत राहाल असा झणझणीत गावरान चवीचा मिरचीचा ठेचा. पावसाळ्यात, हिवाळ्यात किंवा अगदी रोजच्या जेवणातही हा ठेचा जेवणाची चव अनेक पटीने वाढवतो. खास करून ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा गरमागरम भातासोबत याची जोडी अप्रतिम लागते. चला तर मग असा हा झणझणीत मस्त गावरान चवीचा मिरचीचा ठेचा कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग ठेचा करण्याकरिता इथं मी अशा पोपटी रंगाच्या जवळपास 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहे. आता ह्या पोपटी रंगाच्या मिरच्या असतात ह्या खूप कमी तिखट असतात. त्यासाठी इथं मी ठेचा अगदी छान झणझणीत आणि हलका तिखट होण्यासाठी अशा डार्क हिरव्या रंगाच्या तिखट जवळपास 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहे. जर तुम्हाला ठेचा जास्त तिखट प्रमाणात हवा असेल तर तुम्ही तिखट किंवा ज्या डार्क रंगाच्या मिरच्या आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता आपण इथं या मिरच्यांना अशा प्रकारे कट करणार आहोत. तर इथं मी संपूर्ण मिरच्या सेम पद्धतीने कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे इथं आपण सर्वच मिरच्या अशा प्रकारे कट करून घेऊया. आता या कट केलेल्या मिरच्या आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. तर त्याकरिता इथं एका कढईमध्ये आपण जवळपास 2 ते 3 चम्मच तेल टाकूया. तेल हलका गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1.5 ते 2 चम्मच जिरं टाकायचं आहे. आणि नंतर यामध्ये आपण 10 ते 12 लसणाच्या कळ्या टाकणार आहोत. तुम्हाला लसणाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सोबतच अर्धा ते पाऊण वाटी इथं मी शेंगदाणे टाकले आणि कट केलेली मिरची टाकूया. आता हे सर्व जिन्नस आपल्याला अगदी मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर जवळपास 2 ते 3 मिनिटं किंवा याहून थोडा जास्त वेळ लागू शकतो. आपल्याला अगदी छान खमंग वास सुटेपर्यंत अगदी झणझणीत ठेचा जर करायचं असेल, तर हे सर्व मिश्रण आपल्याला मस्त असं मीडियम आचेवर परतून घ्यायचं आहे किंवा सर्व जिन्नस छान भाजून घ्यायचं आहे. याच्यावरूनच आपल्या ठेच्याची चव ठरतो. ठेचा आपल्याला कितपत झणझणीत हवा आहे, त्याकरिता आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी छान तेलामध्ये परतून घेऊया, अगदी मस्त भाजून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता मिरचीला छान हलका रंग चढेपर्यंत आपण भाजणार आहोत. अजून आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे भाजून व्हायला थोडा वेळ आहे. तर अशा प्रकारे इथं मंद आचेवर मी सर्व मिश्रण छान भाजून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपले सर्व जिन्नस छान भाजून झालेले आहे. मिरचींना छान असा कलर चढलेला आहे. लसणाला पण अगदी सोनेरी रंग चढलेला आहे. शेंगदाणे पण छान तांबूस आणि हलके सोनेरी रंगाचे झालेली आहे. या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आणि सर्व जिन्नस एखाद्या प्लेटामध्ये थंड होण्याकरिता बाहेर काढून घेऊया. चला तर मग अशा प्रकारे इथं मी सर्व मिश्रण किंवा जे सर्व जिन्नस आहे आपण एका प्लेटामध्ये काढून घेतलं आहे आणि हे थंड होण्याकरिता आपण अगदी 2 ते 3 मिनिटासाठी साईडला ठेवूया आणि नंतरच याला आपण बारीक करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपल्या मिरच्या छान भाजलेल्या आहे. मस्त असा आपला झणझणीत ठेचा तयार होणार आहे. आता आपण या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता तुम्हाला हा ठेचा मिक्सरला जर बारीक करायचा नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये याला बारीक करू शकता किंवा जर तुमच्याकडे सिलबट्टा असेल त्यामध्ये तुम्ही याचं वाटण करू शकता. मी इथं मिक्सरला बारीक करणार आहे. आता मिक्सरला बारीक करायचं असेल तर तुम्ही हा ठेचा अगदी आपल्याला चालू बंद मोडमध्ये मिक्सरला याचं वाटण करायचं आहे. म्हणजेच खूप जास्त याला बारीक असं याचं वाटण न करता अगदी दरदर पिसायचं आहे. आता इथं आपण अगदी वाटीभर कोथिंबीर घालणार आहोत आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि सर्व ठेचा आपण अगदी छान दरदरा असा पिसून घेऊया. फक्त आपल्याला मिक्सरला चालू बंद असं 1 ते 2दा आपल्याला मिक्सर फिरवायचं आहे.
चला तर मग ठेचा बारीक करून घेऊया. तर इथं आपला अगदी मस्त असा झटपटीत मस्त असा दरदरा मिरचीचा ठेचा तयार आहे. आता आपल्याला या ठेच्याला अगदी तडका द्यायचा आहे. जर तुम्हाला ठेचा जास्त काळपर्यंत टिकवायचं असेल, तर आपल्याला अगदी 2 ते 3 चम्मच तेलामध्ये आपण या ठेच्याला अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला शिजवायचं आहे. खूप जास्त प्रमाणात आपल्याला शिजवायचं नाही आहे. तर त्यासाठी इथं मी 2 ते 3 चम्मच तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये अगदी अर्धा ते पाऊण चम्मच हिंग घालायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि हे मिश्रण अगदी 2 मिनिटासाठी परतून झालं की यामध्ये आपण जो तयार केलेला ठेचा आहे, तो यामध्ये आपण परतून घेणार आहोत. जर तुम्ही अशा प्रकारे तयार केलेला ठेचा तेलामध्ये परतून घेतलं, तर तुमचा हा ठेचा अगदी जास्त कालावधीसाठी टिकू शकतो किंवा तुम्हाला प्रवासात न्यायचं असेल, डब्यासाठी न्यायचं असेल किंवा कुठं तुम्हाला या ठेच्याला प्रवासासाठी द्यायचं असेल, तर हा ठेचा अगदी जास्त कालावधीसाठी टिकतो, अजिबात खराब होत नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये अगदी 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे आणि हा ठेचा खायला अगदी मस्त झणझणीत लागतो आणि जर तुम्हाला तेलामध्ये याला परतायचं नसेल किंवा याला तडका टाकायचा नसेल, तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरला पिसून झाल्यानंतर सुद्धा खायला तो ठेचा अगदी मस्तच लागतो. तर अशा प्रकारे इथं तेलामध्ये आपण अगदी 2 ते 3 मिनिटं ठेचा परतून घेतलेला आहे. इथं आपला ठेचा मस्त असा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. दिसायला अप्रतिम दिसत आहे. खायला तर तितकाच हा चविष्ट लागणार आहे आणि मस्त अगदी काही मिनिटातच आपला झणझणीत, खमंग आणि स्वादिष्ट असा गावरान मिरच्यांचा ठेचा तयार आहे. तर हा ठेचा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, वरण-भातासोबत किंवा अगदी पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता. खायला भन्नाट चवीचा लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे अगदी मस्त असा गावरान चवीचा झणझणीत आणि मस्त असा चमचमीत खमंग मिरचीचा ठेचा तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन खमंग आणि चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.